आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 3 महत्त्वाचे विधेयकं लोकसभेत सादर केली होती। यामध्ये संविधान 131वी दुरुस्ती विधेयक, 2026 केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक, 2026 आणि सीमांकन विधेयक 2026 यांचा समावेश आहे। यावर सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांच्यात तासभर चर्चा झाली, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी घटना दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने भूमिका मांडली। विरोधकांनी मात्र याचा तीव्र विरोध केला। विरोधकांमध्ये समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, शिवसेनेचे अरविंद सावंत, अमोल कोल्हे, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी यांच्यासह इतर नेत्यांनी विधेयकाचा विरोध केला। घटना दुरुस्ती विधेयकासंबंधी लोकसभेत मतदान घेण्यात आलं। या विधेयकावर मतविभाजनाद्वारे मतदान घेण्यात आलं। पहिल्या फेरीत घटना दुरुस्तीच्या बाजूने 298 मतं मिळाली, तर विरोधात 230 मतं नोंदवली गेली। एकूण 528 खासदारांनी मतदान केलं। 2/3 अर्थात 352 मतांची आवश्यकता होती, पण सरकारला आवश्यक संख्याबळ प्राप्त होऊ शकलं नाही। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संविधान 131वी दुरुस्ती विधेयक 2026 हे नामंजूर झाल्याचं जाहीर केलं। यानंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी इतर 2 विधेयकांना पुढे न नेण्याचा निर्णय घेतला आहे।